नवी मुंबई महानगरपालिका में आज विपक्षी शिवसेना और सत्ताधारी भाजपा के बीच जमकर हंगामा देखने को मिला। शिवसेना ने भाजपा नेता पर गंभीर आरोप लगाते हुए भ्रष्टाचार की जांच की मांग की है। शिवसेना के मुख्य प्रवक्ता और नगर सेवक अंकुश बाबा कदम ने आरोप लगाया है कि सभागृह नेता सागर नाइक के पास मौजूद मर्सिडीज कार कथित तौर पर महानगरपालिका का काम दिलाने के बदले ठेकेदार ने उन्हें दी है। इसी आरोप को लेकर अंकुश बाबा कदम हाथों पे पोस्टर लेकर नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय पहुंचे। उन्होंने महानगरपालिका में कथित भ्रष्टाचार की निष्पक्ष जांच कराने की मांग की। इस दौरान शिवसेना और भाजपा के बीच तीखी नोकझोंक भी देखने को मिली। हालांकि सागर नाइक की ओर से इन आरोपों पर फिलहाल कोई आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है। नवी मुंबई महानगरपालिकेच्या पैशाचा भ्रष्टाचार कशा प्रकारे होतो ही एक गोष्ट उघडकीस आले। ही नवी मुंबई पालिका ही NGP कंपनीची भ्रष्टाचाराची खाण बनलेली आहे आणि NGP कंपनी ही कशा पद्धतीनं नवी मुंबईचा भ्रष्टाचार ओरबडायचं काम करते हे आपल्याला सिद्ध होऊन दाखवेल। ज्या पद्धतीनं या ठिकाणी तुर्बे घनकचरा प्रकल्प याचा 229 कोटीची 729 कोटीची सबसिडी या ठिकाणी देण्यात आली नवी मुंबई महानगरपालिकेकडून। R&B ग्रीन टेक कंपनीला या ठिकाणी हे टेंडर मिळालं आणि ह्या R&D ग्रुपच्या माध्यमातून त्यांचीच एक सब कंपनी आहे आणि त्या सब कंपनीचं ज्या दिवशी टेंडर भेटलं त्याच्या अगोदर 24 तास अगोदर एक मर्सिडीज गाडी इथल्या नेत्यांना गिफ्ट NGPच्या नेत्यांना गिफ्ट करण्यात आली आणि ती गाडी आपल्याला नवी मुंबई महानगरपालिकेच्या आवारामधून ह्या नवी मुंबई महानगरपालिकेचे सगळे CCTV काढा, त्या कारमधून आपल्याला कोण नेता उतरतोय, कुणाच्या आश्रयानं एवढं मोठं टेंडर मिळालं आणि कुणी या नवी मुंबई महानगरपालिकेला ओरबडायचं काम केलं हे या ठिकाणी दिसून येतंय। आपण पाहिलं असाल की MS 43 CR 0001 नावाची जी कार आहे, मर्सिडीज कार आहे, ती खऱ्या अर्थानं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोण घेऊन येतं, कुठला नेता घेऊन येतो आणि तुम्ही विकासाच्या पोकळ गप्पा करता, तुम्ही ज्या चांगले प्रकल्प असतील त्याला अडवणूक करता। ते अडवणूक करण्याचं काम फक्त यासाठीच आहे की आम्हाला टोल मिळाला पाहिजे, आम्हाला त्यातनं टक्केवारी मिळाली पाहिजे आणि यासाठी केलेला हा सगळा प्रकार आहे। इथून पुढे या NGP कंपनीचे रोज एक असे घोटाळे तुम्हाला उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही आहेत। माझी एक पत्रकार बांधवांना विनंती आहे, आपण आता शोध पत्रकारिता करण्याची गरज आहे। आपण बघितलं पाहिजे या नवी मुंबई महानगरपालिकेकडून CCTV फुटेज घेतले पाहिजेत आणि चेक केलं पाहिजे की MS 43 CR 0001 मधून कोण येत होतं आणि ही कंपनी कशी काय अगोदर एक दिवस अगोदरच ती गाडी या नवी मुंबईमध्ये कुठल्या नेत्याला बहाल करण्यात आली आणि अशा प्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेचा पैसा कसा लाटला जातो याचं मूर्तिमंत उदाहरण आपण या कारच्या माध्यमातून पाहिलं असेल। आणि ही NGP कंपनी म्हणजे नवी मुंबईला लागलेला काळिंब आहे आणि त्या पद्धतीनं यांना हद्दपार करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून इथं केलं आहे। NGP म्हणजे काय? NGP म्हणजे नाईक जनता पार्टीच्या माध्यमातून हे सगळं चाललेलं आहे। फक्त आणि फक्त चांगल्या प्रकल्पांना विरोध करायचा, त्याच्यातून कसा आम्हाला त्या ठिकाणी वाटा भेटेल आणि पर्सेंटेज भेटेल यासाठी चाललेला हा सगळा खटाटोप आहे। ज्या पद्धतीनं तुम्ही ह्या नवी मुंबई महानगरपालिकेचा तुम्ही भ्रष्टाचारासाठी वापर केला जातो, असे किती भूखंड आहेत नवी मुंबईमध्ये की ज्या पद्धतीनं तुम्ही लाटलेले आहेत, कोर्टाने तुम्हाला त्या ठिकाणी फटकारलेलं आहे। बावकळेश्वरसारखा असू द्या। म्हणून एकच सांगतो, ज्यांचे ग्लास हाऊस आहेत त्यांनी लोकांच्या घराच्या खिडकीच्या ग्लासवरती दगड मारायची नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जशाच तसं उत्तर देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केलं जाईल। आता मला तुमच्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की याचा शोध घ्या तुम्ही। मी नंबर सांगितला आहे तुम्हाला MS 43 CR 0001 की कुठल्या कंपनीचे आहे, त्या कंपनीचा मालक कोण आहे आणि हे 729 कोटीचं एक टेंडर भेटलं आहे R&B ग्रीन टेक कंपनी, ती आणि ही कंपनी कशी एकच आहे हे सगळं आता संशोधनाचा भाग आहे।
आणि नक्कीच या संशोधनामध्ये या नवी मुंबईचा पैसा कोणाच्या घशात उतरला जातोय हे आम्ही सिद्ध करून दाखवू. नक्कीच ह्याचा पूर्ण आम्ही पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही आहे आणि अशाच प्रकारे नवी मुंबईचं लुटायचं काम कशा पद्धतीनं चालू आहे हे आम्ही लोकांच्या समोर आणायचं काम करतो. थँक्यू.